पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। शिंदखेडा शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। प्रतिनिधी शोभा पाटील। शिंदखेडा शहरात पत्रकारांची मुस्कटदाबी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत पत्रकार संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। या निवेदनात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका मराठी न्यूज चॅनलनं भोंदू बाबाबाबत बातमी प्रसारित केल्यानंतर स्थानिक राजकीय व्यक्तीकडून त्या चॅनल प्रमुखाला धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। एवढाच नाही तर त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर आलंय। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पत्रकारांविरोधात बातमी देऊ नये असा दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीनं शासन आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं आहे। तसेच या प्रकरणामागील सूत्रधार कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पत्रकारांवरील वाढत्या अन्यायाच्या विरोधात दिनांक 30 मार्च रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचंही आवाहन करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागलं असून पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अलीकडे एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझ्याकडनं एक बातमी प्रकाशित करण्यात आली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। त्या ठिकाणी टाकलेला जो फोटो होता लगेचच तात्काळ मला कळविण्यात आले की हा फोटो बनावट आणि एडिट आहे आणि आम्ही लगेच तो तात्काळ डिलीट केला आणि सुधारित बातमी नंतर प्रकाशित करण्यात आली। परंतु या गोष्टीचा राग येऊन दादा मराठे, गोविंद प्रकाश मराठे शिंदखेडा येथील स्वतःला पुढारी म्हणून मिरवत असतो जयकुमार भाऊ रावल पालकमंत्री आपल्या धुळे जिल्ह्याचे यांच्या नावाचा गैरवापर करतो काही ठिकाणी आणि त्याचा हिस्ट्री शीटर माणूस आहे। त्याच्या अवैध काही ना काही धंदे त्याचे चालू आहेत याकडेही त्याचे लक्ष असतं आणि तो काय करतो की जयकुमार भाऊ रावल यांच्या नावाची काठी बनवतो आणि तो पुढे चालतो आणि या शिंदखेडा शहरात तो स्वतःलाच आमदार म्हणून मिरवत असतो। अशा व्यक्तीने पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जयकुमार भाऊ रावल एक मोठे व्यक्ती आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांची महाराष्ट्रात खूप ख्याती आहे आणि अशा व्यक्तींची नाव तो घेऊन आमच्यासारख्या पत्रकारांना मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही त्याच्या या मुस्कटदाबीला बळी पडणार नाहीत। त्याच्या विरोधात आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी एक तक्रार अर्ज केलेला आहे आणि या न्याय व्यवस्थेवर आमचा खूप विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळणार यात शंका नाही। धन्यवाद। आज रोजी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या पत्रकार संघटनेच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशनला 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेबाबत निवेदन देण्यात आले आहे। सदर प्रकार ग्रुपवरती वेगवेगळ्या पद्धतीने जो सुरू होता, दमबाजी करणे, माफी मागायला भाग पाडणे आणि अशा प्रकारांमुळे समाजामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न शिंदखेड्यातील काही स्वतःला पुढारी समजणाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामध्ये उल्लेख करू इच्छितो गोविंद प्रकाश मराठे उर्फ दादा मराठे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जो प्रकार पत्रकारांच्या संदर्भामध्ये केला, पत्रकारांच्या संदर्भामध्ये या गोष्टी कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही। पत्रकारांचा आवाज मुस्कटदाबी बंद होणे गरजेचे आहे। पत्रकारांवरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर नसावा। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि म्हणून आम्ही सर्व समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत। असं असताना देखील आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे किंवा आमच्या पत्रकार संघाच्या सदस्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करणं हे देखील चुकीचं आहे। याची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशा प्रकारची मागणी शिंदखेडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आज शिंदखेडा पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।